यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी जिल्हास्तरीय बँकर समितीच्या कामांचा आढावा घेतला। बँकांनी प्राथमिक क्षेत्रांतर्गत कृषी व्यवसाय कर्जांना प्राधान्य द्यावं, ज्या बँकांचं पीक कर्ज वाटप कमी आहे अशांनी कर्ज वाटपाचं प्रमाण वाढवावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना केल्या। बँक व्यवस्थापक राजकुमार जयस्वाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक, जिल्ह्यात नोव्हेंबर अखेर 2092 कोटींचं पीक कर्ज वितरित करण्यात आलं। यवतमाळ जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरीस 2092 कोटींचं पीक कर्ज वितरित करण्यात आलं। हे वाटप लक्षांकाच्या 87% इतकं आहे। ज्या बँका खरीपात पीक कर्ज वाटपामध्ये मागे आहेत त्यांनी आपलं सूक्ष्म नियोजन करावं आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं। रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जाचा उपयोग व्हायला हवा। बँकांनी देखील कर्ज वाटपाचं लक्षांक पूर्ण करावं असं जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलं।